गृहराज्यमंत्री योगेश कदम सध्या आपल्या सोबत आहेत। योगेशजी, एक धक्कादायक अशी बातमी, कारण घरामध्ये शिरून सैफ अली खान यांच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे। नाही बघा, शेवटी अजून कुठल्याही कन्क्लुजनला पोलीस डिपार्टमेंट आलेलं नाही। कदाचित प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन केल्याच्या नंतर हा घरातल्या आतमधलाच हा प्रकार दिसतो, म्हणजे घरातल्या आतमधल्या कुठल्या नोकरांच्याकडनं केलेला गेलेला हा प्रकार दिसतो किंवा तिथून इनिशिएट केलेला हा प्रकार दिसतोय। एकंदरीत इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। काही तासानेच मला वाटतं आपल्याला याच्यामध्ये अनेक खुलासे मिळतील, परंतु ह्याच्यामध्ये कुठलाही गँग वगैरे असं कुठला अँगल नाही असं तरी किमान आत्ताच्या घडीला सांगायला काही हरकत नाही। मात्र योगेशजी, अनेक शक्यता आणि अनेक प्रश्न यामुळे सध्या उपस्थित होत आहेत। ते म्हणजे या आधीच्या काही घटना, म्हणजे सलमान खान याच्या घरावरती झालेला गोळीबार, त्यानंतर बाबा सिद्दीकींची हत्या, त्यानंतर आता सैफ अली खान याच्या घरामध्ये घुसून त्यावरती हल्ला, अशी या सगळ्या घटनांकडे अशा पद्धतीने बघितलं जाते की वांद्रे आता अनसेफ होत चाललंय। नाही, असं म्हटलं योग्य ठरणार नाही। याच वांद्रे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी इलिगल मायग्रंट असलेल्या बांगलादेशींना देखील पकडलं होतं आणि अनेक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन देखील बँड्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या एरियामध्ये आपल्या पोलिसांनी घेतलेल्या आहेत। त्यामुळे असं एका घटनेमुळे पोलिसांवरती आरोप करणं चुकीचं राहील। आजची जी घटना आहे त्याला अगोदरच्या 2 घटना घडल्या होत्या त्याच्याशी जोडणं देखील चुकीचं राहील। आपण कन्क्लुजन वरती आपण डायरेक्ट येतोय, ते न करता इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ द्यात। माहिती पूर्ण आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण काय बोलणं योग्य राहील। बरं योगेशजी, तुम्ही गृहराज्यमंत्री म्हणून या काही प्रकरणाची पोलिसांकडून माहिती घेतली आहे का? याविषयी काही अपडेट घेतलेत का? नाही, अजूनपर्यंत रिसेंट अपडेट हीच आहे की घरातल्या आतच ती व्यक्ती जी होती ती अगोदरपासूनच घराच्या आतमध्ये होती। घटना घडल्याच्या 2 ते 3 तासाच्या अगोदरच्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये ती व्यक्ती घराच्या आत येताना दिसत नाहीये, म्हणजे ती अगोदरच त्या घराच्या आतमध्ये होती असं वाटतंय। आणि ती सध्या ती व्यक्ती पळून गेलेली आहे, परंतु लवकरच त्याला पकडलं जाईल। आपली पोलीस यंत्रणा त्याच्या मागे काम करते आणि अजूनही त्याच्यामध्ये काही अँगल्स आहेत ते आता त्याच्यावरती बोलणं चुकीचं राहील, परंतु ह्याच्यामध्ये कुठल्याही गँगचे वगैरे इन्व्हॉल्वमेंट अशी ह्या स्टेजला तरी वाटत नाहीये। बरं, धन्यवाद योगेशजी, तुम्ही बातचीत केलीत यासाठी।